UDAS प्लसमध्ये विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी आपण पहिल्यांदा लॉग इन करणार. त्यानंतर 2024-25 इथे क्लिक केलं की असा एक डॅशबोर्ड ओपन होणार तुमच्या शाळेचा. लेफ्ट साईडला सगळे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इथं क्लिक केलं की प्रोग्रेशन मॉड्यूल त्याच्याखाली गो अशी बटन आहे तिथे क्लिक केलं की आपल्याला असं इंटरफेस दिसेल. तिथं आपला वर्ग निवडायचा. वर्गाच्या खाली एक सेक्शन निवडायचं. सेक्शनला गो केलं की इथं सर्व विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला समोर दिसेल. मी हे लेफ्ट साईडचे सगळे ऑप्शन हाईड करतो आहे, त्याच्यामुळे मोबाईलवर स्क्रीन मोठी दिसेल. त्यानंतर सगळ्याचं स्टेटस मी प्रमोटेड म्हणून निवडतो आहे, कारण माझे सर्व मुलं प्रमोटेड झालेले आहेत. त्यानंतर त्यांचे पर्सेंटेज मागच्या वर्षीचे 2023-24मध्ये ते पर्सेंटेज सगळ्या मुलांचे टाकायचे आहे, किंवा तुम्ही एक मुलाचे सुद्धा पर्सेंटेज त्या माहिती भरून अपडेट करू शकता. माझी मुलं कमी असल्यामुळे मी फक्त 4च मुलांची पूर्ण माहिती एकत्रित भरत आहे. इथं पर्सेंटेज आणि त्यांचे हजर दिवस सर्व मुलांचे टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे विद्यार्थी स्टडिंग इन सेम स्कूल किंवा लेफ्ट विथ TC, जर तो शाळा सोडून गेला असेल तर लेफ्ट विथ TC करा, आणि जर या शाळेत असेल तर स्टडी इन सेम स्कूल करून त्या सगळ्या मुलांचे सेक्शन निवडून घ्यायचे. मी सगळ्या मुलांचे सेक्शन निवडले आहे. त्यानंतर प्रत्येक मुलाला अपडेट करून घ्यायचं आहे. पुन्हा काही चेंजेस असतील तर करेक्शन या ऑप्शनमध्ये आपल्याला जाऊन करेक्शन करता येते. हे सगळे करेक्शन फायनल सबमिशनच्या आधी करावे लागतील. मी सगळ्या मुलांना अपडेट करतो आहे. अपडेट केल्यानंतर शेवटी फायनलाइज अशी टॅब आहे, ते कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या मुलांचे प्रमोशन पुढच्या वर्गासाठी झालेले असतील.